नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस सांगळे राहुल आज आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, कांदा रोपवाटिकेवरती तुम्हाला खूप साऱ्या समस्या जाणवत असतात। त्या समस्या सोडवण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत। मित्रांनो, काय होतं की तुमच्या कांद्याचं जे रोप आहे त्याची मान प्रॉपररित्या बनत नाही, फुटवे चांगल्या पद्धतीने निघत नाही आहे आणि ते चांगल्या पद्धतीने न निघत असल्या कारणानं त्याचबरोबर तिथं बुरशी वाढत असल्या कारणानं तुमचं रोप बसून जाते किंवा जळी पडते। तर या सर्व समस्यांवरती मात करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकता खूप छान पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे। पूर्ण रोप वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। आणि काय होतं की ज्यावेळेस आपण पाणी वगैरे भरतो आणि थोडंफार पाणी जास्त होऊन जातं किंवा मग आपलं पावसाचं पाणी कुठंतरी तुमचं इथं बेडवरती साचलं जातं किंवा मुळी त्यांची चॉकअप होते, त्यावेळेस तुमचं रोप खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात। त्याचबरोबर जी सफेद बुरशी आहे, जी पांढरी बुरशी ते तुमच्या झाडाजवळ त्याच्या बुडाजवळ वाढते, त्या बुरशीच्या प्रभावानं देखील खूप मोठा फटका आपल्याला बसत असतो आणि रोप आपले जागी जळून जात असतात किंवा जळी पडत असतात। तर या सर्व समस्यांवरती मात करण्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, न्यूट्रिशन मॅनेजमेंटवरती थोडासा भर देऊन प्रॉपररित्या आपलं पांढऱ्या मुळीची संख्या वाढवणं देखील आपल्याला त्याच पद्धतीनं गरजेचं आहे। आपण काय करतो, वारंवार बुरशीनाशकाचे स्प्रे घेत असतो। वारंवार बुरशीनाशकाचे स्प्रे घेतल्यानं आपलं रोप जाळायचं थांबेल किंवा मरायचं थांबेल, हा जो गैरसमज आहे आपल्या डोक्यातला, तो सर्वप्रथम आपण काढला पाहिजे। कुठलीही गोष्ट असू द्या किंवा कुठलंही पीक असू द्या, त्याला न्यूट्रिशन तितकंच महत्त्वाचं आहे जितकं तुम्ही बुरशीनाशकाला किंवा कीटकनाशकाला जास्त प्राधान्य देत असता। तर इथं बुरशीनाशक कीटकनाशक असं बोलायचा उद्देश एवढा माझा की ज्यावेळेस आपण अडचणीमध्ये सापडतो त्यावेळेस आपण मार्केटमधले म्हणजे खूप जास्त प्रचलित असलेले किंवा महागडे औषधं आपण आणत असतो किंवा बुरशीनाशक कीटकनाशकं आपण आणत असतो आणि ते मारण्याचा प्रयत्न करत असतो। मित्रांनो, इथे देखील ही कंडिशन पाहतो मी। या प्लॉटवरती देखील त्याच पद्धतीनं नियोजन करण्यात आलं होतं। खूप महागडे औषधं आणून मारले गेले, पण तरी देखील ते रोप जळायचं थांबलं नाही किंवा ते मरूनच गेलं। तर या गोष्टी कशामुळे झाल्या की ज्यावेळेस तुम्ही न्यूट्रिशनकडून दुर्लक्ष करून देता न्यूट्रिशनकडे आणि फोकस करता कीटकनाशक बुरशीनाशकांकडे, तर तो फोकस आपण कमी करून जास्तीत जास्त फोकस कुठे केला पाहिजे, न्यूट्रिशनवरती। मग न्यूट्रिशनमध्ये काय येतं, तुमचं फॉस्फरसचे ग्रेड झाल्या किंवा ह्युमिक झालं किंवा तुमचं काहीतरी मुळी चालण्यासाठी त्याला चालना देण्यासाठी मायक्रोरायझा झालं, अशा ज्या गोष्टी आहेत, किंवा तुमचं एखाद्या स्प्रेच्या माध्यमातून वॉटर सोल्युबल तुम्ही तुमच्या पिकाला दिलं, त्यावेळेस तुमच्या अडचणी या कमी होत असतात। तुम्ही जर फक्तच बुरशीनाशकाच्या कीटकनाशकाच्या मागं लागले तर तुमचं हे रोप असं जळायचं थांबू शकत नाही आणि तुमचा प्लॉट हा वाचू शकत नाही। जर तुम्हाला तुमच्या प्लॉटचं चांगल्या पद्धतीने नियोजन करायचं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त कीटकनाशक बुरशीनाशक यांचा वापर कमी करून न्यूट्रिशनवरती जास्त फोकस करावा आणि कीटकनाशक बुरशीनाशक हे फक्त तेवढ्यापुरतेच वापरावे जेवढी त्यांची गरज असेल। मित्रांनो, तुमच्या देखील काही समस्या असतील तर तुम्ही कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू शकता। मी त्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल। धन्यवाद।